एखाद्या महिलेने स्वतःचं तोंड का लपवावं? तिला तिची आयडेंटिटी आहे. तिची आयडेंटिटी तिने रिप्रेझेंट केली पाहिजे. आणि तिथून सगळ्यात पहिल्यांदा जे आहे हे सुरू झालं, की आयडेंटिटी का लपवावी बुवा? आणि तिने तिचा काही ठिकाणी आपल्या तिथं आवाजाचा पण पडदा आहे. मग आवाजही म्हणजे एखाद्या घरामध्ये परपुरुष आला समजा, तर मग पडदा लावायचा आणि महिलेने आवाज देखील करायचा नाही. ठीक आहे. तर अशाही गोष्टी आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आक्षेपार्ह आहे, की एखाद्या महिलेचं अस्तित्व आपण कसं काय नाकारू शकतो? आणि तिचं तोंड बघितल्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नक्की? म्हणजे एखाद्या महिलेचं असणंही तुम्हाला त्रासदायक जर होत असेल, तर मला असं वाटतं, की आपल्याला मानसोपचार तज्ञाची खूप जास्त गरज आहे. बुरखा जे आहे ते गुलामीचं प्रतीक आहे. या पद्धतीने आपण विचार मांडत होतो. आणि त्याच्यानंतर मग मी तर बुरखे मुक्तीवर बोलताना बायको तर बुरख्यामध्ये असायची माझी. अफगाणिस्तानमध्ये जे आहे ते एका महिलेला बुरखा घातला नाही म्हणून गोळ्या घातल्या गेल्या. त्याच्यानंतर मग मी बायकोला बोललो, की "बाबा आपण आता पर्सनल लेव्हलवर आपलं निषेध करू, तुझा बुरखा बंद करू." नाही का. आणि तिने पण ते एक्सेप्ट केलं. आणि त्या दिवसापासून घरातला जो बुरखा आहे तो बंद झाला. त्याच्यानंतर मग बुरख्याच्या विरोधामध्ये आपण जास्त ठामपणे भूमिका घेऊ लागलो. आणि कित्येक महिलांना जे आहे, त्या बुरख्याच्या ह्याच्यातून जे आहे काय म्हणतात ते, मी त्याला काळी कोठडीच म्हणतो. त्याच्यातून मुक्ती देण्याचं जे काम आहे ते आपल्या माध्यमातून झालेलं आहे.